देण्याच्या मुख्याध्यापिका, माझे बंधू शिक्षक आणि भगिनी शिक्षिका आणि आपल्या भारताचे उज्ज्वल भविष्य ज्यांच्या हातात आहे असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आजच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण जे सत्कार घेणार आहे, त्या सत्कार मूर्तीचे वडील आमचे परममित्र अप्पासो आणि ज्या उद्देशाने सुसंस्कार, स्वाभिमान व त्याग हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून या 5 मूल्यांची जोपासना करून विद्यार्थी, बहुजन समाजाचे, वंचित शेतकरी मुलांचे गुणवत्तेचे भान ठेवून अनेक विद्यार्थी घडविण्यासाठी जय महाराज शिक्षण संस्था 1996 साली स्थापन केली बंधूंनो. आणि उद्देश एकच होता की पुस्तक शिकवणारी आणि गुणवत्ता शिकवणारी भरपूर शाळा होत्या, पण सुसंस्कार, स्वाभिमान व त्याग व राष्ट्रपती शिकवणारी शाळा फार कमी होत्या. आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून 1997 साली पहिला वर्ग चालू केला. आणि त्या पहिल्या वर्गाच्या आजच्या सोहळ्याच्या सत्कार मूर्ती म्हणजे प्रियंका अप्पासो यादव ह्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. आणि त्याने आपल्या देशाचे नव, शिवप्रभूचे नव, आपल्या संस्थेचे नव, तर आपल्या देशाचे नाव अमेरिकेत सुद्धा गाजविले. या आपल्या मला त्यांना सन्मानपूर्वक अभिवादन करावे वाटते. कारण बंधुराव, पुत्र व्हावा जैसा मुंडा त्याची तिही झेंडा, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचे ठाई, देव तिथे ते आहे असे साधुसंत म्हणून गेले. बंधुराव, आपल्या मुलीने देशातच काय प्रदेशात आपली संस्कृतीचे, आपल्या गुणवत्तेचे नावलौकिक कमावा असे तिच्या आई वडिलांना कायम वाटत असत. आम्हा सर्व शिक्षकांना व संस्थेच्या सर्व संचालकांनाही ते वाटते. कारण मागे येऊन पाहण्याची प्रवृत्ती आपल्या शिवप्रभू विद्यार्थ्यांमध्येच आहे. बंधूंनो, ज्यावेळेला तिने आपल्या शाळेसाठी फॅन आणि लाईट दिली त्याला मला माझे ओठ भरून आले. कारण घर हिंडे आकाशी चित्त तिथे पिलापाशी, मागे वळून पाहण्याची प्रवृत्ती, या संस्कृती ही आपण आपल्या शिवप्रभूने जपली आणि त्याची शिकवण आपल्या सर्व शिक्षकांनी दिली. त्याबद्दल मला शिक्षकांचे विनम्र अभिवादन वाटते. कारण असे विद्यार्थी तुम्ही जर घडविले तर आपल्या शिवप्रभूचे नाव, संस्थेचे नाव ती लोक झळकेल. आणि तोच उद्देश आपला होता. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये MSc पदवी घेऊन आपल्या पतीसोबत आपल्या भारतीय संस्कृतीचे, आपल्या सुसंस्काराचे, स्वाभिमानाचे, त्यागाचे आणि चारित्र्याचे भान ठेवून आपली ही कडेगावची सुकन्या, आपल्या शिवप्रभूची पहिली विद्यार्थिनी आज आपल्या समोर येत आहे. त्यामुळे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. बंधूंनो, हेच कमवायचं आहे आणि यासाठीच अट्टहास केला होता. आम्ही हेच कमवण्यासाठी अट्टहास केला होता. 98-99% मार्क मिळून मुले भरपूर शिकतील, परंतु संस्कृतीने, संस्काराने शिकणे हे फार मोलाचे असते. आज त्याच्या आईला वाटत असेल धन्य झाली माझी कुसळ, अशी माझी मुलगी मला माझ्या पुढे जन्माला आली. त्या माऊलीला वाटत असेल की आपल्या साता समुद्रापलीकडे माझ्या कन्येने नाव गाजविले. तिच्या आई वडिलांना हेच अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा संस्थेला शिक्षणाला जी अभिमानाची गोष्ट आहे त्या तिच्या आई वडिलांनाही. कारण कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक, ज्या कुळात कन्या हे सात्विक असते त्याच कुळाच्या डंकातही लोकी जळकतो. बंधूंनो, कारण कन्या ही 3 ठिकाणचा उद्धार करत असते. एक आई वडिलांच्या घरचा उद्धार, आपल्या पतीच्या घरचा उद्धार, आणि तिसरा म्हणजे ज्या शिक्षकांनी अंधारातून प्रकाशाकडे
वाट काढून त्या मुलीला दिशा दाखवली, संस्कार दिले, त्या शिक्षकांच्या 3 ठिकाणचा तिने भान ठेवून तिने उद्धार करायचा असतो आणि ते आपल्या प्रियंकाने केले. एवढे बोल मी माझे 4 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.